काही नाही, आज एखादं सुटली. पाहुण्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा होता. तुझ्या मेहुणीला अक्कल नव्हती का तुला साबुदाणा करून द्यायला? का तिला प्यारीलीच झालता? मेहुणीच्या पोरीच्या साखरपुडा आणि त्या दिवशी एखादं माणसाची सुटावा. याच्यापेक्षा चातुर्मासी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल. अख्ख्या सप्ताहात ती एकादश मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवा. आणि ते परिभाले दयाचे पुतरे परिभाले. ते म्हणे अडचण एक आली हो. 2 पंचांगानं, एका पंचांगानं उद्याची एकादश सांगितली, एका पंचांगानं परवाची सांगितली. आपल्याला कोणती धरायची? ते म्हणले आजच्या कीर्तन करायला विचारू. तर आजच्या कीर्तन करायला विचारलं. त्यांनी सांगितलं मागच्या 8 दिवसापासून माझा पण संभ्रम आहे, एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा. मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण एकादशी सांगणारी व्यक्ती पंढरपुरात आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्या व्यक्तीचं नाव होतं चातुर्मासी महाराज. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे परिभले. ज्याच्या वागण्याचा भक्तीचा धाक आहे त्याचं कुत्र व्हा. मथरण मथारी कीर्तनाला निघाले. कुत्र्याला सांगितलं, कुत्र्या कापसानं पुढची घर भरलेलं, गेट मधून हालू नकोस हा. कुत्र तिथंच बसलं गारव्यात. एक पाय नाकावर झाकला. कुत्र्याच्या नाकाला जास्त ही वाजत म्हणून कुत्र्यानं एक पाय नाकावर टाकला आणि तसंच बसलं. पण गंजी खाली गेली. कीर्तनावरून आल्यावर पाहिलं तर गंजी कस काय खाली गेली. कुत्र्याला विचारलं, तू उठला नाहीस? म्हणला इथून उठलो नाही. मग कापूस लहान मालकान चोरला. लहान मालक म्हणजे म्हाताऱ्याचं पोरग. कुत्र्यानं घर सांभाळलं, पोरानं कापूस शिकला. मग अशा पोरापेक्षा कुत्रे चांगले का तशी पोरं चांगली? अशा चोट्या पोरापेक्षा कुत्रच बरं नाही का? किती चांगलं. ह्या लोकांचे कुत्रे कसे होते? तयाचे कुत्रे परिभले. ज्याचा धाक आहे ना, ज्याच्या उत्तरात धाक आहे, ज्याच्या वागण्यात धाक आहे, ज्याच्या कर्तव्यात धाक आहे, ज्याच्या कर्मात धाक आहे, अशा लोकांची कुत्री भली. चला एकदा पुन्हा एक पुरावा सांगतो. वेळेस सोडतो 2ला. 1 सेकंदभर पुढं सरकणार नाही. ट्रॅक्टर महागाईचं घ्यावा, पण आपला बांधा आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात नाही घालायचं. उगं कुदांड होत असते. कशाला घालायचं आहे का नाही? बांधाला जास्त येणे नाही दिले पाहिजे. आतमध्ये काजू लाव, बदाम लाव. मधात बदाड पडू द्यायला लागलाय आणि आऊत बांधायला गेलं की उभाट्या हाणायला. पळडा थोत्रात रूम न गेलं. हो, डॉक्टरला ऑपरेशन करून काढता येणं. मधात येणं देणं काय बांधालाच येणं द्यायला सुमळ्या. विठाला विठाला. काही काही लय नाद असतो बांधायच्या नादी लागायचा. मधात काय नाही. 3 मन कळडी 9 मन भूस, आणशीराम तात्या सदा खुश. काय भोपळा हिसाब करतान पण बांध हा इथून इथून काय बारक्या करवतान कापायला सुमळ्या. चला आपलं ट्रॅक्टर जवळ गेलं की वळवायचं. 2ला 2 मिनिटं कमी असताना बापू कशाला पुढं जायचं दुसरीकडे. अजून एक पुरावा सांगतो. हरिदासाची काय पावर आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची चौकट एका पातशाहीनं काढली. मुसलमान राजा चौकट काढली श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची. काय त्याच्या मनात विकृती आली देव जाणे. ती चौकट काढली, तिच्या भावट्या बांधल्या, हत्तीवर आता ती चौकट आग्र्याला तुम्हाला सापडेल. पण त्याच्या मधला काळ सांगतो महाराज. मधला प्रसंग. श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे दुसऱ्या राज्यातलं एक अधिष्ठान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. माझ्या काशीतल्या मालकांचं ते एक अधिष्ठान आहे. आणि ज्या वेळेला तो बादशाह महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात त्यानं त्याचा तंबू दिला. हजारो लोक त्याच्यासोबत सैन्य होतं. अशी रावटी दिली मोठी. आणि 4, 4:30, 5, 6ची वेळ आहे. दिवस माळवायची वेळ आहे. अशा वेळेला बादशाची जेवणाची वेळ आहे. त्यावेळेला त्याच्या सेवकाने जेवण्याची व्यवस्था केली. या डॉक्टर या, बसा बसा इथं बसा बसा. ए बसा ना, भोवतालच्या बाया गपचिक बसा ना. आता तुम्ही बसा, बाकीच्या बसा. काय 100-200 हत्ती सांभाळलेली परवडे हो. विठाला विठाला विठाला.
एका महाराजानं महादेवाला पाणी घाला म्हणून सांगितलंय ना, पुढची उठली नाही म्हणून मागच्या बाईनं तांब्यानं पुढची बाई हाणली. हो, तिला 9 टाके पडले. काऊन उठणं म्हणून तांबे हाणला तिच्या मुंडक्यात. 9 टाके पडले. 9 काय आहे काय यायनं 100-200 माणसं वांगे चिरून महाराज चिरून जरी काढले ते यायचा उद्धार तोडाच होतोय. विठाला 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 मोठा अवघड आहे कारभारी. नाही सुधारायचे. तुम्ही बघा ना, या मंदिरात पाया पडायला गेल्या तो प्रदक्षिणा घालताना मागून भेताडायला पेढे चिटकी त्यानं. देव मागून खातो का? लय सो भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही. गुण एक कोणाला काही विषय नाही, गुण नाही. चंद्रभागेत गेल्या तर जुनी चोळी टाकते. वा 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 काय भागा बघा. तुम्हाला यायचेच कपडे जास्त गवसतील. तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा, लाल होस तर हाणतो त्याला. विठाला 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 नाही बाप्पा. लगेच तो बाई जेवली नसन का ग? तू ही सोय पाहिनं, तुला सुनानं सकाळी 2-4 शिव्या दिल्यात आणि कशाला तिचा विचार करते तू? विठाला विठाला एक कलहप्रिय वातावरण असतं. अहो कीर्तन आहे, किती मोठी परंपरा आहे. शांत बसावा. चला, त्याची जेवणाची वेळ आहे राजाची. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काय ताकद आहे संतात. कशा करता तुकोबर आहे म्हणतात, मला संतांच्या घरी जन्म द्या. जेवणाची वेळ आहे. बादशाह म्हणल्यावर जेवायला काय असेल महाराज त्याच्या जेवणात? मांस होतं. मांस होतं. राजा आहे तो, श्रीमंत राजा आहे मुस्लिम समाजाचा. आपण वाईट म्हणायचं नाही त्याला. तो राजा आहे, श्रीमंत राजा आहे. आणि त्या राजाची रावटी जिथं दिलेली आहे, शिबिर जिथं दिलंय, तिथून एक रस्ता होता आणि त्या रस्त्याने एक दिंडी जात होती. टाळ, मृदंग, विना, 150 वारकरी त्याच्यात होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तिथून दिंडी चालली. आणि दिंडी जात असताना मृदंगाचा आवाज आहे, टाळाचा आवाज आहे. सुरेल आवाजामध्ये बारसवाडेकर अशी रामकृष्ण हरीचा ध्वनी करू लागली लोक. आणि त्या बादशाहाने सरदार अलीच्या, सरदार क्या बज रहा है देखो बोला. तो ते सरदार बाहेर डोकावून पडतो. कुछ हिंदू के लोग आहे बोले. पताका आहे धर्म की भगव्या रंगाची पताका होती. पताका होत्या दिंडीमध्ये. कुछ हिंदू के लोग आहे, कुछ तो कुछ बजा रहे बोले. त्याला काय माहिती पक्वात कशाला म्हणतात म्हणून. त्याला थोडंच कळत असतं काय त्याला. पण आता त्याला साधं समजू नका. एकादशी कोण धरीत आहे? आपले लोक. आणि बरोबर त्याला कळतंय सोमवारी केळी जास्त इकत्या. बरोबर केळीचं टोपलं गावात इकायला येणार. मला चांगलं माहिती आहे. आमची आई म्हणली, बाळू एकादशी. म्हणलं आई चांदपाशा आज केळं घेऊन आला नाही, आजची एकादश नाही. ती म्हणली काय बोलतो बापा, चांदपाशाला काय एकादश कळती? म्हणलं एखाद्या वेळेस आपल्या यायचं पंचांग होकन, पण केळीचे गाडे जास्त सकाळून दारातून गेले की असं समजायचं आजचा सोमवार आहे, आजची एकादश आहे. त्या लोकांना माहीत झालंय, पद्धतशीर माहीत झालंय. हुशार लोक आहेत ते, व्यावहारिक माणसं आहेत. आणि एखाद्या जातीवर वाईट नाही बोललं पाहिजे. मी मगाशीच बोलून गेलो. अशी एखादी जात सापडली का तुम्हाला त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली की एखादी तुम्ही पाहिलं, डॉक्टर तुम्ही पाहिलं का? नाही ना, आहे का नाही? मग काय हिंमत आहे आपली दुसऱ्याला वाईट म्हणायची? अशी एकही जात नाही की त्या जातीत 5 लोक नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं. आपण जामद्याला गेलोत बापू, तिथे पारधी समाजाचं 2530 लोकसंख्येचं गाव आहे. अख्खं गाव पारधी समाजाचं. त्याच्यातली कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महात्मा होऊन गेले. त्यांनी 450 ते 500 पारधी समाजाची माणसं वारकरी केले. मी वारी सोडत नाही, पण त्या पारधी समाजाच्या 6 पोरायची वारी पाहिल्यावर आपले मखरच गळाले. मला परभणी जिल्ह्यातला एकही त्या पोरायसारखा वारी करणारा माणूस सापडला नाही. बाकीचं कशाला इचकायचं. आपल्या जिल्ह्यातला 16 दिवस पंढरपुरातल्या मालकाला महिन्यातले आणि 14 दिवस संसाराला. महिन्यातले 16 दिवस पंढरपुरातल्या मालकासाठी आणि 14 दिवस स्वतःच्या संसारासाठी. काल आपण कार्तिकी वारीला गेलो. त्या पोराने सांगितलं, महाराज आम्ही चपला घालीत नाहीत. तर महाराज अशी गौरी खुड्यावर कसं शेण खुडत आहे अशी पायाची त्वचा खुडू लागली त्याच्या. आणि ते समाजानं पारधी समाजाची मुलं होती.
काय आदर्श घ्यावा त्यांचा, किती आदर्श आहे. 16 दिवस पावणे 500 ते 500ला काहीतरी किलोमीटर कमी इतकं चालत जायचं आणि जाताना एसटीनं जायचं. कसं वाईट म्हणता एखाद्या लोकांना, कसं वाईट म्हणता. तुम्हाला एक माहिती आहे, या विश्वातला 3रा क्रमांक घेणारा व्यक्ती लाहुरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला होता. 1 नंबरचे राजा दशरथ शब्दवेदी नावाच्या विद्येमध्ये, 2 नंबरला द्रोणाचार्य आणि 3 नंबरला भिल्लाचा मुलगा एकलव्य. जगात 3रा, नुसत्या भारतात नाही, जगात 3रा. तुम्हाला एक माहिती आहे, लाहुरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी 19व्या खुर्चीवर जाऊन बसली. 19 खुर्च्या होत्या, 18 खुर्च्यावर दाढ्यावाले होते, त्याचे शिष्य 200 जाटा धरायला. असे 18 लोक अधिकारी होते, ते 18 खुर्च्यावर बसले. एकच खुर्ची शिल्लक, 19वी खुर्ची तिला भेटली. तिचं नाव होतं शबरी. ती लाहुरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली होती. म्हणून माझ्या गंगाखेडच्या साध्वी जनाबाई आईसाहेबांनी एक अभंग वापरला, एक अभंग गायला की जातीचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे महाराज. एका मुसलमान वारकऱ्याने शेला इनला होता, शेला. तर तो शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या घरी भजन म्हणत होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. काही याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री. तुका हे याती कुळाचा विचार, नपा हे याती कुळाचा विचार. प्रथलासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काही संबंध नाही जातीचा. मुसलमान माणूस होता. देखो भला क्या बज रहा है, बोले हिंदू के लोग हैं. बोला मुखिया कौन है, चौकीदार होता. बोला, बोले आप मुखिया है जी. मराठीत सांगतो, मला नाही हिंदी येत. कुठं चालले तुम्ही. काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे आणि त्या समाधी मंदिराचा उद्या उत्सव आहे आणि परिसरातल्या दिंड्या तिथं जातात. आम्ही या प्रांतातून दिंडी घेऊन जात आहेत. तुम्हारे महाराज का भगवान का वो साधू का जो भगत है, तुम्हारा उसका प्रसाद क्या है. बोले भोग क्या है. तर बोलून घेतलं आणि ते ताट दाखिलं. ते ताट होतं खडी साखरेचं. महाराजांना खडी साखरेचा प्रसाद होता. बताओ. बोले बादशाह होता तो, मोठा श्रीमंत राजा होता. हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर सांगतोय. आणि मग ती बादशाहनं खडी साखरेची परात घेतली, त्याच्यावरचा कपडा काढला, एक मुठभर खडी साखर घेतली, समोर ताट ठेवलं खडी साखरेचं, एक एक खडा खाऊ लागला. आणि इनेकऱ्याला, चोपदाराला, मृदंगाचार्याला, एका टाळकऱ्याला आणि पताका घेणाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं, हा प्रसाद मी खाणार, माझ्या जेवणाचा प्रसाद तुमच्या महाराजाला घेऊन जा. आणि त्या ताटात मांसाचे तुकडे होते. ज्या कपड्यानं खडीसाखर झाकली होती त्याच कपड्यानं मांसाचं ताट झाकलं आणि देऊन टाकलं. नंग्या तलवारी मागं होत्या. कोणाची हिंमत आहे आता नाही प्रसाद ठेवायची. निघाले जय जय रामकृष्ण हरी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं. डोळ्यातून अश्रू येत होते. मंदिर जवळ जवळ आलं आणि पहिल्या दिंडीचा मान होता ह्या. ही दिंडी पोचल्याबरोबर ते पुजारी बाहेर आला आणि मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी पाटील. ती शिळा धुतल्या गेली, तिच्यावर मंजुळा टाकल्या आणि यांचं ताट त्याच्यावर ठेवलं. पण एकाची हिंमत झाली नाही. याच्यात खडी साखर नाही, याच्यात मांस आहे. कारण मागून 7-8 लोक अशा तलवारी पाठीला चिटकलेल्या होत्या. बोललं की तलवार पाठीतून पोटातून बाहेर निघणार. टेकली ती. तिथला नियम होता. हरिदासाच्या घरी जन्म का मागितला तुकोबारायने. हरिदासाची पावर किती मोठी. तिसरं उदाहरण आहे ना, तिसरं काय पावर आहे हरिदासाची. कारण ज्यांची समाधी होती ते समाधीतले निष्ठावंत वारकरी होते.
ते विटेवरच्या मालकाचे उपासक होते, ते ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक होते, ते पैठणच्या मालकाचे उपासक होते, ते चोखोबारायचे उपासक होते, ते रविदासांचे उपासक होते, ते निवृत्तीदादांचे उपासक होते, ते महात्म्यांचे उपासक होते. आणि पुजाऱ्याने आतमध्ये देवाच्या समाधी बसलं एक तांब्या पाण्याचा आणला, एक नागिनीचं पान घेतलं आणि त्या नागिनीचं पान घेऊन त्या तांब्यात बुडवलं आणि पाण्याचं सिंचन केलं, त्या प्रसादावर सिंचन केलं. पुजाऱ्याला माहीत नाही याच्यात मासे म्हणून, माहीत नाही मासे म्हणून. मासे फक्त माहीत दिंडीतल्या लोकांना. आणि यांच्या 4-2 लोकांच्या पाठीमागं तलवारी घेऊन 2-3 लोक होते. त्याच्यातला बादशाचा सरदार पण एक तलवार घेऊन होता. हो, पाणी शिपाड्याबरोबर गजर झाला. पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. गजर आटपला आणि त्याच्यावरचं ते झाकण काढल्याबरोबर खडी साखर तयार झाली. खडी साखर. सरदार पळाला. सरकार सरकार गजब हो गया सरकार. आणि ते खडी साखर खाऊ लागलं. त्याच्या हातात खडी साखर होती बादशाच्या. हे काय का गजब बोले. सरदार सरकार बहुत गजब हो गया. काय का गजब. वो प्रसाद बदल गया बोले. बादशाह म्हणला मूर्ख कुठला, डोक्यावर परिणाम झाला कर तुझे. ही माझ्या हातात खडी साखर, कशाचा प्रसाद बदलला. सुनिए सरकार अब नीचे देखिए. तर बादशाच्या समोरच्या ताटात जी खडी साखर होती का, त्या खडी साखराचे मांसाचे तुकडे झाले आणि बादशानं जे मांस दिलतं त्या मांसाची खडी साखर तयार झाली. समाधीतल्या साधूची पावर किती असेल कल्पना करा. अजून एक धावत्या वेगात 10 मिनिटात पुरावा सांगतो, वेळेत सोडू तुम्हाला. असाच समाधीचा पुरावा सांगतो. आणि ज्या वेळेला बादशानं खाली डोकवलं त्यावेळेला मांसाचे तुकडे, खडी साखर टाकून दिली खाली. आणि प्रांतातले श्रीमंत 9 लोक बोलिले. खजिनदार बोलवला आणि सुरतीचे नाण्याची एक पिशवी काढली आणि 9 लोकायला दिली. आणि 9 लोकायकून बादशानं इमाने इतबार जमीन खरेदी केली. इमाने इतबार बादशानं जमीन खरेदी केली आणि ती जमीन विकत घेऊन बादशाने समाधी मंदिराला ती जमीन इनाम देऊन टाकली. दृष्टांत संपला. मांसाची खडी साखर करायची ताकद ज्या साधूते तो साधू वारकरी आहे. पण मांसाची खडी साखर करण्याची ताकद ज्या साधूते त्या साधूला जर वलांडून आपण गेलो तर आपण आग्र्यापर्यंत पोचू शकत नाही. हे मुस्लिम राजाच्या लक्षात आलं आणि त्यानं तात्काळ जमीन खरेदी केली आणि त्या मंदिराला देऊन टाकली. ते मंदिर महाराष्ट्रात आहे, फक्त गाव सांगत नाही. गुत थोडंच घेतलंय. खापक्या मोबाईल येत हीच काम तुमची. नालायकाला चॅटिंग करायलेत. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ज्याला बायको कदरली आणि त्याचा वाढदिवस रातच्या तुम्ही 12 वाजता केक कापून काही करून करता. थोडंसं काही लाजलं पाहिजे माणसानं. कधी आपलं पण सांभाळलं पाहिजे ना. आपण कोण्या कुळात जन्माला आलो, आपल्या संत महात्म्यांचं सुद्धा कधी कधी पाहिलं पाहिजे. आणि मला एकच सांगायचं, या भारतीय संस्कृतीतल्या महाराष्ट्रातल्या एका वारकऱ्याची ताकद अशी होती की मुस्लिम राजाचं मन बदलायची ताकद त्याच्यात होती. त्याच्यानंतर 9 वर्ष तो राजा त्या समाधीच्या दर्शनाकरता महाराष्ट्रात आग्र्याहून येत होता. आग्र्याहून. मग ही पावर कोणाची आहे? वारकऱ्याची. मग मुसलमानाचा राजा 9 वर्ष आग्र्याहून महाराष्ट्रातल्या वारकऱ्याच्या समाधीच्या पाया पडायला यावा, इतकी पावर या वारकऱ्यांची आहे, इतकी पावर या हरिदासाची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. एक पुरावा राहिलेल्या 12 मिनिटात ऐकायचा. अहमदाबादचा एक सोनार होता महाराज. अहमदाबादचा एक सोनार. आणि त्या सोनाराला एक व्याधी होती. काय होती मला काही सांगता येणार नाही, कारण मी काय तिथला सरपंच नव्हतो. वाचून सांगतोय तुमच्या पुढं. एखाद्या वेळेस काही काही गोष्टी सगळ्या डोक्यातही राहत नसतील, होतंय कधी. तरी पण मेमरी कार्ड माझं चांगलं आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरतो. 200-250 GB मेमरी कार्ड आहे. हो, वानरांची नाव पाठ आहेत मला 750. तुम्हाला सगळ्या नातेवाईकाची सांगता याची नाही. म्हणजे मी तुम्हाला वेळ समजतोय असा विषय नाही. फक्त मला कंबर बांधल्यावर तुम्ही प्रसन्नपणानं माझ्याकडे पाहिलं की मला पाठ होतंय. कंबर सोडीन बाळू स्टेजच्या घाली गेला की येड्या बाळ्यात मायात काही फरकच नाही. इतकं बी नका हसू मला येडं म्हणल्यावर. मग येड्याचं कीर्तन ऐकणारे बी येडेच असतील ना. काय का नाही, आमच्यावर घेतल्यावर खसखस बी कधी तुमची. चला, अहमदाबादचा एक सोनार होता पाटील. त्याला व्याधी होती. बापू तो सोनार आळंदीला आला.
आळंदीला. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. हरिदासाची घरी सांगतोय माझा उपजवा जन्मांतरी. का तुकोबराय हरिदासाच्या घरी जन्म मागतात? मला काही जास्त अडचणीत हात घाला वाटत नाही, इचून निघत असते. सरळ कळेल, रुचेल, झेपेल अशा भाषेत बोलायचं आपण. समाधीवर डोकं ठेवलं. घरी गेल्याबरोबर कायमची व्याधी संपली. कायमची यादी संपली. तो अहमदाबादचा सोनार आला. पुन्हा ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं आणि समाधीवर एक नारळ ठेवून दिलं. अहमदाबादच्या सोनाराच्या स्वप्नात ज्ञानोबराय गेले, मुक्कामाला होता. आणि माऊली महावैष्णव माझ्या आळंदीतल्या मालकांनी त्या सोनाराला सांगितलं, हे नारळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या घरी नेऊन द्या. काय हरिदासाची पावर आहे. तुकोबरायकडे नेऊन दिलं. आता या चरित्रात तुकोबरायचा पण संबंध येतोय. आता अभंग त्यांचाच आहे. मग हरिदासाच्या घरी तुकोबराय जन्म मागतात त्या अर्थी तुकोबराय काय सामान्य हरिदास आहेत का? तुकोबरायचा हरिदासपणा मोजायला विधात्याकडे तराजू नाही. आणि त्यानं जर तुकोबरायचा हरिदासपणा मोजण्यासाठी त्याच्यात टाकलं, त्याच्या साखळ्या तुटत्यान. इतका तुकोबरायचा अधिकार मोठा आहे. हरिनामे ढवळीले जग. तुकोबरायने विश्व ढवळून काढलंय हरिनामानं. काय व्याप्ती आहे तुकोबरायची. आणि ते नारळ हरिभजनी, ते नारळ इकडं आणून टेकलंय. तुकोबरायकडे आलं आणि तुकोबरायनी ते नारळ एका श्रीमंत विद्वान चतुर्वेदी, वेदांचा प्रचंड व्यासंग ज्याचा आहे अशा व्यक्तीला ते नारळ दिलं. मंजुळाचा हार गळ्यात घातला आणि एक अभंगाची प्रत देऊन टाकली. पण तो इतका विद्वान होता, संस्कृत मधला पंडित. त्याने विचार केला, काय मला हे नारळ दिलंय, काय मंजुळाचा हार दिलाय, आणि काय हे अभंग दिलेत प्राकृत. मी संस्कृत मधला पंडित आहे आणि मला हे द्यावं कशाला. त्यानं त्या तिन्ही वस्तू तुकोबरायपाशी ठेवून दिल्या. आणि ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं, आता तुझा सन्मान व्हावा, तुझा आदर व्हावा, तुझा आतापर्यंत केलेला परमार्थ योग्य स्थितीत यावा, हा तीळ मात्र नाही. आता काही डोकं लावू नकोस. तो धरणेकरीच होता, धरणेकरीच होता. परत केला. तुकोबरायच्या दारात एक सामान्य व्यक्ती आला. सामान्य व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. ज्या वेळेला तो कोंडोजी, ज्या व्यक्तीनं 350 ग्रंथ लिहिलेत, त्या व्यक्तीचं वाक्य बरं महाराज आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं संत श्री महिपती महाराज. हो, कोंडोजी. हा, ताराबादचे कोंडोजी नाव होतं त्या व्यक्तीचं. आणि मग ती तिथे आल्याच्या नंतर तुकोबरायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबरायने विचारलं, काय चाललंय? काही नाही म्हणे, फिरतो, कुठं सप्ताह असेल, कीर्तन असेल, जातो, मंडप झाडतो, चटाय टाकू लागतो स्वयंपाकाचं. काय आचार्यापाशी जे काही काम असेल, भाज्या चिरणं वगैरे काम करतो, चुलांगणाला जाळ लावतो, जेवतो, पडतो, निघतो. घर नाहीये? नाही महाराज, घर नाही. गळ्यामध्ये हार घातला. ज्याला दिलेली तो हार परत आला, तोच हार त्याच्या गळ्यात घातला. ज्याला दिलेलं नारळ परत आलं, तेच नारळ दिलं आणि त्याच्यासोबत अभंगाची प्रत देऊन टाकली. डॉक्टर हार गळ्यातला काढून मांडीवर घेतला. बऱ्यापैकी हार सुकला होता. हे सकाळी झालेला कार्यक्रम आणि हा 3 वाजता झालेला कार्यक्रम. हार सुकला होता. मांडीवर असा हार घेतला. त्या हाराचा एकही कण बाजूला जाऊ देत नव्हते आणि हाराचा बऱ्यापैकी भाग असा काढून खाऊन टाकला. धोतराचं धुडकं फाडलं, त्याच्यात हार बांधला. का बांधला? काही नाही म्हणे, महाराज तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याने दिलेला प्रसाद आहे, हा प्रसाद वाया कसा जाऊ देऊ, खाऊन टाकील. बंदा हार खाल्ला. दोरा सोडून बंदा हार खाल्ला. आणि सांगितलं, मला हे का वाचता येतं का, कशाला देता? तुकोबरायानं सांगितलं, तुळशीच्या मंजुळाचा इतका आदर करता, त्या अर्थी ह्या मंजुळा तुम्ही ज्या तोंडानं खाल्ल्या त्या जिभेवर ब्रह्मकन्येचा वास होईल. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, मोठ्या लोकांचं वाक्य असतं. ब्रह्मकन्येचं अधिष्ठान होईल. कोंडोजी नावाचा व्यक्ती इतका साधा होता, इतका साधा होता की त्याच्या जीवनात त्याला रटप लिहिता येत नव्हतं. ह्या हाराची ताकद, वाणी इतकी प्रगल्भ झाली, इतकी प्रगल्भ झाली की वेदांत केसरी झालाय.
वेदातलं मर्मज्ञ रत्न झालं, मर्मज्ञ रत्न झालं. आणि तुकोबारायनं सांगितलं हे नारळ फोडा, वाडा बांधता येईल. अहमदाबादच्या सावकारांनी, अहमदाबादच्या सोनारांनी त्याच्यामध्ये सोन्याच्या मुद्रा टाकलेल्या होत्या, मोहरा हिरे टाकलेले होते. आणि ज्ञानोबारायनं सांगितलं हे नारळ चुकीच्या माणसाकडे जाईल, याच्याकरता स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, हे नारळ तुकोबारायकडे द्या. आणि कोंडोजीचा वाडा फार मोठा झाला. त्या हाराच्या प्रसादानं वाणी तप आलं आणि अभंगाचं वाचन इतकं झाल्याबरोबर अक्षराची कृपा झाली. आणि एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, कल्पना असू द्या. कालांतरानं हेच कोंडोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवघरातली पूजा करण्याचं काम या व्यक्तीला प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरच्या देवघरातली पूजा ह्या कोंडोजीला प्राप्त झाली. कल्पना करा किती अधिकारी असतील. ताकद कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची. किती मोठी ताकद आहे. ताकद कोणाची? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. सज्जनो, हे वारकरी इतके अधिकारी आहेत म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. 4 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले, शूद्राच्या कुळात. आणि शूद्राच्या कुळात जन्माला आलेल्या चोखोबारायनी एका राजाने पाप केलं. महाराज, राजसत्तेतलं पाप आणि धर्मसत्तेतलं पाप देशावर संकट आणत असते. देशावर संकट आलं की 2 लोकांनी सावध राहायचं. राजानं केलेलं पाप आणि आपल्या परमार्थातल्या लोकांनी केलेल्या पापामुळे देशावर संकट येत असते. याला शास्त्र आधार आहे, पुराण आधार आहे, वेद आधार आहे. राजाने पाप केल्यामुळं स्वर्गातलं अमृत खराब झालं. महाराज, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव, तिथं मंगळवेढा नावाचं गाव बाजूला, चोखोबा नावाच्या संतांनी 2 मिनिटात रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध करावं. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मायबापाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांनी बुट चपलं शिवता शिवता आई वडिलांना झोका दिल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून शेंडीला सुतुळी बांधली आणि ती सुतुळी बंगईला बांधून बुट चपलं शिवता शिवता पोटाची कळगी भरण्यासाठी डोकं हलत असताना बंगई हलत होती. या वारकऱ्याला काशीतल्या मालकाने कंगन पाठवावा. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्म झाल्याबरोबर भजन करणारा कर्ममेळा नावाचा मुलगा चोखोबाराला जन्माला आला. म्हणून विटेवरच्या मालकानं त्याला मांडीवर घेऊन जीव घातलं. कर्ममेळा मांडीवरी. वारकऱ्याची इतकी ताकद आहे, जगाचा बाप त्याला मांडीवर घेतो, इतकी वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. एवढी मोठी व्याप्ती हरिदासांची आहे. म्हणून माझे देहूतले मालक म्हणतात, मला हरिदासांकडे जन्म असावा. माझा वेळ संपला. माझ्या वाणी मालक आजच्या अभंगाद्वारे एक मागणी मागतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा, मला या संतांच्या घरी, हरिदासाच्या घरी मला जन्म पाहिजे. काय असेल तुकोबारायांना काय आवडलं असेल माझ्या देहूतल्या मालकांना? हरिदास कशा करता आवडले असतात? आपल्याला जर कधी देव भेटला आणि देवानं जर विचारलं तुम्हाला जन्म कोणाकडे पाहिजे, तर माणसं सहज म्हणतील मला मंत्र्याचं पोरग कर, एखाद्या उद्योजकाचा मुलगा कर, एखाद्या धनाड्या श्रीमंताचा मुलगा कर, आपण असं म्हणू. पण तुकोबारायांनी विटेवरच्या मालकाला एक आगळी वेगळी मागणी केली, मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म दे. नेमकं हरिदास म्हणायचं कोणाला? महाराज, माणसं म्हणत असतील मी हरिदास आहे म्हणून त्याला हरिदास म्हणायचं का? कोणी म्हणत असेल मी हरिदास आहे, अरे सुमळ्या, तू स्वतः म्हणत असेल मी हरिदास, तुला पंढरपुरातल्या मालकाने म्हणलं पाहिजे हरिदास उमरेकर, त्यानं म्हणावं हरिदास. हरिदास कोण असतो? विटेवरचा मालक ज्याचं दास्यत्व करतो तो हरिदास असतो. पाकिटासाठी दुसऱ्याची धोत्र धुतली हे हरिदास नसतोय. विठाला विठाला महाराज, माळ घालणं, गंध लावणं हे तर वरचे गबाळे लक्षण सांगितले. टिळे टोपी माळा देवाचे कपाळ असणं गरजेचं आहे. वेश वारकऱ्याचा असावा, नजर मुमुक्षूची असावी, अंतकरण वैराग्याचा असावा, याबद्दल दुमत नाही. पण ह्या पुढच्या गोष्टी जर टोकाच्या असतील तरच आपण त्याचे दास होऊ शकतो. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्यावर किती श्रद्धा आहे हा महत्वाचा विषय. काय करायचं, तिने 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि त्याला जर शेजारने देखता शिव्या देत असेल तर तिला पतिव्रता कसं म्हणता येईल?
तिला सात्विक कसं म्हणता येईल, तिला सिलवान कसं म्हणता येईल, नाही म्हणता येईल. हरिदास होण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याला स्वीकारावा, विश्वाच्या मालकानं त्याचं दास्यत्व करावा. तो हरिदासाच्या म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. आपल्या स्वप्नात सुद्धा देव नाही. आपण हरिदासाच्या महाराज वर्गात आहेत, आणि वर्गात गेलेले सगळेच विद्यार्थी कलेक्टर होत असतात का? नाही तो शकत. मग आपण सगळेच हरिदासाच्या योग्यतेचे आहेत असं नाही. म्हणून तर मोठी स्तुती आवडत नाही असा जगात माणूस नाही. देवाला पण स्तुती आवडती. चोराला चोट्ट म्हणल्याच्या नंतर ते जास्त हाणते. म्हणजे चोराला सुद्धा वाईट शब्द आवडत नसतात. त्याला सुद्धा म्हणा वा 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 वा, काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं, अजून तू कोणाला सापडा नाहीस. वा, काही का होत नाही, आपल्याला मार्क दिले म्हणे, अजून आपण कोणाला सापडलो नाही, इतका मोठेपणा दिलाच नाही. म्हणजे चोट्ट्यांना सुद्धा चोंबाळणं आवडत आहे, नालायकाला सुद्धा चोंबाळणं आवडत आहे. देवाला तरी स्तुती आवडत नाही का? त्यालाही स्तुती आवडती ना. म्हणून लोकांनी म्हणावं किंवा मोठेपणासाठी आपण हरिदास आहेत असं नाही. हरिदास शब्दाची ती व्याख्या आहे, देवानं त्याचा दास व्हावा, देवानं दास व्हावा देवानं. आणि झाला नाही का देव? बऱ्याच लोकांच्या चपला बुट डोक्यावर घेतलीत. समाजातल्या 2% वर्गांनी परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला हरामखोराईनं. त्याच्या घराला कुलप लागतील त्या पाप्याच्या. एका गावात गेल्यावर एक जण म्हणला, महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो, येताना घुंगरं बी घेऊन येतो. कीर्तन हा झकास विषय असतो का? कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय आहे. आणि कीर्तनात जर तुम्हाला बाष्कळपणा आवडत असेल तर आपली प्रगती नाही झाली, आपण अधोगतीच्या मार्गावर आहेत. विठाला विठाला असा काही एक वर्ग आहे महाराज, 2-4च ओया पाठ, 4-5च अभंग पाठ, 2-3च महाराजांच्या संग फिरतील, पण दुसऱ्याचं इचकितील. महाराज जगाच्या मालकाने संतांच्या पादुका डोक्यावर घेतल्यात, ती खरी हरिदास आहेत. आज बासुंदीची आहे सगळ्या लोकांना. आल्या आल्या गादी बसायला, कुठला चहा प्यायचा, काळा प्यायचा का कॉफी प्यायची का दूध घ्यायचंय, पाणी कोमट करू कसं करू, गेल्या गेल्या पोलीस पाटील त्यांचे चिरंजीव कोण असतील तिथं चोपदार आदी करून बऱ्यापैकी सेवेकरता लोक होते. आता जाताना जर तुम्ही मला म्हणले बाळू महाराज काहीच नाही, आमच्या मारुतीच्या मंदिरात पण काही काही लोकांनी जरासा चहा सांडलाय, तुम्ही दुसरं कीर्तन चालू असताना आम्ही एक कपडा देतो, जरासं मंदिर पुसून काढा आणि चहा घेऊन जाणाऱ्याला मधात जाऊ देऊ नका, तुम्ही गेटवर उभं राहा. तर किती मिरच्या लागत्या गिरगावच्या बाळ्याला? आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली. तुम्ही तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? किती मिरच्या लागत्या, किती मिरच्या लागत्या. पण भक्ताचं काम करत असताना दत्ताचं पदारी कोणाला म्हणायचं हरिदास? 36 वर्ष नाथांचा दरुजा सांभाळला. 36 वर्ष धोत्र धुतली, गिरिजा काकींची पितांबर धुतली, सगळी पडलेली कामं केली. यांना दास म्हणायचे. ही हरिदासाची ताकद आहे. मांडतो तुमच्या पुढे एक मुद्दा. 4 जण द्वारकेला निघाले महाराज. द्वारकेला यात्रेला निघाले. द्वारकेला एक कमी करा, थोडासा कडक करा आवाज. द्वारकेला निघाले. पूर्वीचा काळ थोडा भीषण होता, चोऱ्या असायच्या. आणि द्वारकेला निघाले. आता निघत असताना ही अशी वाहनाची व्यवस्था नाही, काय नाही, फार जुना काळ आहे. तर पूर्वीच्या काळात पद्धत होती, आपण जर पंढरपूरला चाललो तर परभणीतल्या पिढीवर आपले 25, 30, 40 रुपये जमा करायचे. तिथल्या सावकाराकडनं चिठ्ठी घ्यायची. त्या चिठ्ठीवर परभणीतला सावकार पंढरपुरातल्या सावकाराचं नाव देणार आणि ही चिठ्ठी त्याला दाखिल्याबरोबर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतंय, आमच्याकडे 25 रुपये जमा केलेत, याच्यातले 24 रुपये 75 पैसे यांना देऊन टाका. 4 बटाव काटला. म्हणजे रस्त्यानं चोरायनं जरी अडवलं तर चिठ्ठी घेऊन जाईल, चिठ्ठी घेऊन जाईल ना, याची सही त्याला जुळाली पाहिजे, आमक वगैरे 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 फार काही त्याचे नियम होते. तसं द्वारकेला 4 वारकरी निघाले. सात्विक वारकरी असतील म्हणा किंवा धनाडे श्रीमंत असतील म्हणा, पैशावाली लोक असतील ती 4 लोक. आणि द्वारकेला निघाले. जाता जाता एक गाव लागलं.
आणि त्या गावामध्ये वट्यावर काही पोरं बसलेली होती. असं गाव नाही की त्या गावात नालायक माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत पांचट माणसं नाहीत, आणि अशी एकही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. आणि प्रत्येक गावात 4-2 नालायक असतेच. आणि असावे. एक जण म्हणला, महाराज देवानं येडेपणाच केला राव, डुकरं कशाला जन्माला घातले? मी म्हणलो, तो केलेली घाण दुरुस्त करायला डुकरं असते, याच्याकरता डुकरं असते. मग ही माणसाच्या रूपात सुद्धा काही डुकरायचा गुण असतो. कळत न कळत तुमच्याकडनं झालेली पाप हे वट्यावर बसून घरचा निर्मा घेऊन धुत बसते. असेही 4-2% डुकरे असतात ना. एक माणसामध्ये जो दुर्गुण, ज्याचा एखादा गुण आगाव असला की आपण त्या वंशाचे समजायचं. किती बी चांगली सोय असली तरी भुकणं सोडित नाही, त्याला कुत्र म्हणायचं. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं आणि जवळ जर गेलं तर जीभ काढून गाल चाटीत आहे, आणि लांब गेलं की भुकत आहे. पुरावा आहे तसं. श्वानाशी के बैसाविले त्याचे भोंगण राहे उगारे. स्वभाव असते. काही कुत्र्याच्या गुणाची सुद्धा माणसं असतात, काही लांडग्याच्या गुणाची असतात. चोरून खाणाऱ्याचा जास्त स्वभाव असला की समजायचं हे बेट मागच्या जन्मात लांडग होतं. उष्ट खाचा दुर्गुण असला की समजायचं कुत्र होतं. दुसऱ्याचं जास्त इचकित असेल समजायचं कुत्र होतं. भुकतच राहतात काही माणसं. असे वाट्यावर 5-4 बसलेले होते. कपडे गिपडे चांगले होते त्यांना मस्त. आणि 4 जण आले आणि विचारलं, का हो आम्ही द्वारकेला चाललो, तुमच्या गावात पिढी आहे का? जीनच्या पॅन्टीवाल्याला पिढी काढायची नाही, सावकार आहे का तुमच्याकडे? हो म्हणले, गावाच्या कडेला दारात तुळशी वृंदावन आहे. अमक्या अमक्या ठिकाणी रस्ता सांगितला, इकडं वळा तिकडं वळा, आणि ते घर सावकाराचं आहे. हे 4 जण तिथे गेले. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबारा का म्हणतात, मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. हे 4 जण तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं तर तुळशी वृंदावन आहे. आवाज दिला, सावकार. हातून एक व्यक्ती बाहेर आली. प्रवासी पाहिल्याबरोबर या 4घांचं दर्शन घेतलं. यांनी विचार केला, आतापर्यंत आपण सावकारांकडे गेलो तर कुठल्या सावकाराने आपले पाय नाही धरले. एक म्हणे, अरे तुला माहित नाही ते माळकरी सावकार आहेत, केवढी माळ आहे त्यांच्या गळ्यामध्ये, तुळशीची कंठी होती याच्याकरता ते पाय पडले असतील. दुसरा म्हणला, वाटत नाही रे सावकार, बुटलंय 2-3 जागेवर शिवलेलं आहे. ते म्हणला, तुला नाही माहित, बरीच लोक बँकेत कोटीन धोत्राला गाठी असतात. बँकेत गेल्यावर मॅनेजर त्याला खुर्ची ढकली तू, पण त्याच्याकडं काय ते राहणीमानच त्याचं तसं असतंय. 4 जण वेगवेगळा तर्क करत होते. त्याच्यातला एक जण म्हणे, काही असो गडे, आपण चाललोत भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या भेटीला, आणि सावकार जो सांगितलाय तो तुळशीची माळ गळ्यात आहे, त्या अर्थी आपल्याला काही पोरायनं चुकीचं सांगितलं नाही, देऊन टाका पैसे. ती चुकती देऊन टाकली. आम्ही द्वारकेला चाललोत. बर, तुम्हाला कोण सांगितलं मी सावकार आहे? वाट्यावर बसलेली मुलं होती. लक्षात आलं ही चहाड आहेत, भांडखोर आहेत, वगैरे वगैरे सगळ्या काही. मनातली मनात विचार केला, या अशी लोक आहेत, चला विटेवरच्या मालकानीच आपल्याकडे ही द्वारकाधीशानं पाठवलेली लोक आहेत, आणि त्यांच्या मनात तो भाव आलाय, चला देव काय ठरविल ते ठरविल. पैसे घेऊन टाकले. आम्हाला तिथल्या सावकाराची पर्ची देता का? एका कागदावर लिहिलं, सावळाराम सावकार. कागदावर लिहून दिलं, सावळाराम नावाचा सावकार. ती चिठ्ठी घेतली, त्यांनी कमरेला खोसून दिली, आणि मुक्काम दर मुक्काम करीत 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 ही माणसं द्वारकेत हजर झाले. समुद्र स्नान केलं. समुद्र स्नान आटपलं. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं, आणि मग ध्वज चढवायचा होता. द्वारकेला ध्वज चढवित असते, 71 मीटरचा ध्वज, फार उंच असतो तो ध्वज. तो ध्वज चढवायचा ठरला. ते म्हणले, रस्त्यानं थोडीफार चिल्लर होती ती आपली संपली, आता आपल्याला ध्वज विकत घ्यायचा आहे, काही प्रसाद विकत घ्यायचा आहे. आपण ज्याच्या इथं राहतो त्याला काही दक्षिणा द्यावा लागेल, तो आपल्याला जीव घालतोय त्या बडव्याला आपल्याला काही द्यावं लागेल. याच्याकरता जो सावकार आपल्याला नाव सांगितलंय तो सावळाराम सावकाराची पिढी शोधू, त्याचं दुकान शोधू. दोन्हीकडच्या रांगा सगळ्या पाहिल्या, पण सावळाराम सावकार नावाचं दुकानच नव्हतं. 2-2, 4-4 बाऱ्या फिरत होती. माणसं प्रतिष्ठित होती.
त्याच्यातल्या एका दुकानातला एक सावकार बाहेर आला. का हो म्हणे, तुम्ही दोनदा इकडे गेलात, दोनदा इकडे गेलात, नेमकं काय हरवलंय तुमचं? काही नाही म्हणे, होई आम्हाला चिठ्ठी दिली, अमक्या अमक्या गावात आम्ही पैसे जमा केले आणि त्यांनी द्वारकेतले सावळाराम नावाचे सावकार म्हणून आम्हाला पर्ची देऊन टाकली. त्यानं सांगितलं द्वारकेत सावळाराम नावाचा सावकारच नाही, हे म्हणणारा भंगिऱ्या सावकार होता. द्वारकेतला देव कोणता होता? सावळाच होता ना. पण या सावकाराला काय कळणार आहे? तो इतका इतका प्रगल्भ अर्थ त्याचा काय कळणार आहे? नाही म्हणे, इथं तो नाहीच. दुसरा म्हणे, मी तुम्हाला म्हणलो होतं रे, बुट फाटका होता. अरे काहीतरी राहणीमानावर बघितलं पाहिजे तुम्ही. काय ते झोपडन, ते काय पैसे, त्या काय गोष्टी, तुम्ही कोणाचं ऐकता सावकार म्हणून त्यांच्याकडे चुकोती देऊन टाकली तुम्ही. आता जायचं कसं? एवढी मोठी माणसं प्रतिष्ठित, या प्रांतात आपला कोणी ओळखीचा नाही, काय नाही, कसं करता रे तुम्ही आता? त्याच्यातला एक म्हणला, जाऊ दे गडे, माझा विश्वास त्याच्या दारातल्या तुळशीवर होता. आवाज. दुसरा विश्वास त्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेवर होता. कपाळाला गोपीचंद लावलेला होता, गळ्यात तुळशीची मोठी माळ होती, दारात सुंदरसं तुळशी वृंदावन होतं आणि घरात देवांच्या प्रतिमा होत्या. माझा विश्वास होता आणि माझा विश्वास आतापर्यंत सात्विक विषयावरला स्थितीवरला ढळलेला नाही. तो द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बघेल हे थकून माणसं मंदिराच्या अलीकडच्या बाजूवर एका कठड्यावर बसले आणि तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती झळझळ 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 असे कपडे घातलेला त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. इतकं तेज होतं. पाहिली या वेध लावी पैसे जीवी जळून, बघितल्याबरोबर वेध लागले वेध. इतकं सुंदर रूप होतं. तो जगाचा बाप होता. समल्याचा फेटा होता, मलमलचं धोत्र होतं, सुंदरसं उपरणं कमरेला बांधलेलं होतं. हातात एक कसणी होती. कसणी रुपये सुरतीचे होते त्या काळात, हे कागदाचे नव्हते, सुरतीचे नाणे होते. काव आपण अमके अमके? जी मीच आहे. आपलं नाव अमकं? हो मीच आहे. आपण कोण? अहो गेल्या सकाळपासून मी तुम्हाला पाहतोय राजे हो. सावळाराम सावकार मीच आहे, मीच आहे, मीच आहे, मीच आहे. अहो तुमचं दुकान सापडत नाही. अहो काय करायचं दुकान? कोण बसले त्या दुकानात? हे सारे दुकान आहेत का? मीच दिलेत यांना भाडे तत्वावर. हे आपलेच दुकान आहेत सगळे. दुसरा म्हणला, अरे मोठे माणसं असेच असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडोनी पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे मोठ्यांचं लक्षण असतं खऱ्या साधूचं, अधिकारी लोकांचं लक्षण आहे. वा 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 वा. ही तुमची चूक होती, इथं सही करा. अंगठे ते सह्या करणारेच होते सगळे. टाकानं सह्या केल्या आणि ती कसणीचा असा धागा उपसिल्याबरोबर मधात हात घातला तर जेवढे पैसे जमा केले तेवढ्याला तेवढे देऊन टाकले. मोठाली माणसं होती. त्यांनी सांगितलं अशी फुकट पिढी नकोय आम्हाला. आम्ही तिथं रुपये जमा केलेत आणि हे याच्यातला तुम्ही काहीतरी बटाव काटा ना, काहीतरी तुमचं काय टक्का अर्धा टक्का काय असेल ते काटा. नाही म्हणे, मला सावळाराम नावाचा सावकार म्हणतात, उभ्या आयुष्यात मी अजून कुठल्याही भक्ताचा बटाव काटलेला नाही, त्याचा टक्का काटलेला नाही. देऊन टाकलं. येतो बरं का. आज सगळेजण त्या कसणीकडं त्या पैशाकडे पाहत होते. खाली पाहिलं आणि अर्ध्या मिनिटाच्या नंतर वरी पाहिलं तर सावकार अदृश्य झाला. वापस जाताना एका दुकानातून एक व्यक्ती आला आणि त्याने विचारलं, का भेटला का सावळाराम सावकार? दिली आमची कसणी. हे सगळे आश्चर्यचकित झाले. कोण भेटला असेल? कसं आहे? सावकार तर नाही इथं. चला. द्वारकेची वारी आटपली आणि ही माणसं पुन्हा परत ज्याच्याकडे पैसे जमा केले त्याच्याकडे निघाले. ज्या सावकाराकडे पैसे जमा केले या पोट्याला माहीत होता आज संध्याकाळी घर फोडायचं आणि हे पैसे घेऊन जायचे. 7-8 पैसे पडले आणि द्वारकेला जाणारे वारकरी घरातून निघाल्याबरोबर एका दुकानावर पोचले, सामुग्री घेतली आणि गाव जेवण देऊन टाकलं. पोट्टे जास्त नाचू लागले. आता ही श्रीमंत लोक वापस आल्याच्या नंतर आता याची मजा पाहतात. आणि गावात आल्याच्या नंतर काय केलं तर माहिती आहे त्यांनी? तिथल्या सावकारांनी टक्का न काटल्यामुळे उमरीकर येताना आहेर घेऊन आलते. आहेर, सुंदरसं धोतर, फेटा, शर्टाला कापड, तिथली द्वारकेतली काठी, जोडा, म्हणजे बूट सगट सगळा आहेर आणला. उपरनं गावात आल्याबरोबर तीच कार्टे बसलेली होती. भंगीरे यायची पोट्टे
ज्याच्या बापानं तिला इतकं कवा चांगलं काम केलं नाही त्यांची लेकरं होती ती. दोष तो त्यांचा नव्हे वाया चाळा, मायबापे वेळा न साधी येली, आशांची लेकरं होती ती. मी थोडा म्हणतोय, हे मालकांचं वाक्य. आणि म्हणले वा 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 जमलं गडे, आज 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 मजा होती म्हणले आपल्या इथल्या महाराजाची. लय हरिपाठ म्हणतो, लय भजन म्हणतो, लोकायला कीर्तन सांगतो, लोकांना प्रवचन सांगतो. आता कळतंय लबाडी केल्यावर काय होतं तर. का रे पोरांनो, मागच्या वेळेस आम्ही विचारलं होतं तुम्ही सावकारांचं घर सांगितलं तुम्हीच? हो म्हणले आम्हीच येतं. यायला वाटलं आता तिथं जर गेले तर हे आपल्याला दटीतील. एक जण म्हणला यांच्या चेहरा तर अत्यंत शांत आहे रे, हे काही बोलत नाहीत. ते म्हणले हे आपल्याला कशाला बोलतील, त्याची मजा दाखवतील. तुळशी वृंदावनापाशी गेले, तुळशीला प्रणाम केला, आवाज दिला, सावकार. दाराच्या फट्टीतून पाहिलं तर चारीला चारी उभे होते दारात. लट 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 शरीर कापत होतं. भगवान द्वारकाधीशाची घरात प्रतिमा होती, विटेवरच्या मालकाची, म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची, गोविंदाची प्रतिमा होती. त्या प्रतिमेच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा दुष्ट लोकांनी मला सावकार पदवी दिली रे. देवा दुष्टाच्या वाणीला, दुष्टाच्या मुखारविंदातून मी सावकार व्हावा असं तूच त्यांना सहाय्य केलं असणार रे. देवा माझ्याकडे आलेलं द्रव्य मी तरी कुठं संसारात खर्च केलं रे देवा. सदाव्रत त्याचं अन्नदान करून टाकलंय देवा. आता सांभाळ, तुला कसं सांभाळायचं असेल तर. पहिला आवाज आला, सावकार. शरीर थरथर कापत होतं. दुसरा आवाज आहे, सावकार. डोळ्यातून पाणी आलं. तिसरा आवाज दिला तरी हे उठले नाही. शेवटी त्याच्यातला एक जण आतमध्ये आला, काय सावकार आम्ही किती आवाज देतोय, या बाहेर या, या बाहेर. समोरच्या व्यक्तीला असं वाटत होतं आपल्याला शिक्षा करतील. बाहेर आल्याबरोबर चौघांच्या पुढ्यात लोटांगण घातलंय पाटील, लोटांगण घातलं, लोटांगण. द्वारकेमधून यांनी देवाला बऱ्यापैकी निधी दिलता म्हणून द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या गळ्यातला मंजुळाचा हार यांना दिलता. लोटांगण घातल्याबरोबर या चौघा जणांनी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या गळ्यातला हार त्यांच्या अंगावर टाकला. तो गळ्यात पडला. उभे राहिले आणि आहेराची पिशवी समोर घेतली, चंदन लावलं, गोपीचंद लावला. तुमचा सत्कार कशा करता? तुम्ही ज्या सावकाराचं नाव सांगितलं त्या सावकाराने आमच्याकडून टक्का कापला नाही. बटाव म्हणतात टक्का काटला नाही. काय सावकार होता, स्वतः आम्हाला धुंडीत आलाय. काय सावकार आहे. खळा खळा डोळ्यातून पाणी आलं आणि चौघांना प्रणाम केला. राजे हो, मी सावकार नव्हतो, मला गावातल्या काही मुलांनी सावकार पदवी दिली आणि तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. त्याचं नाव होतं नरशिव मेहता. नरशिव मेहता. दृष्टांत संपला. सज्जनांनो, देवावर ज्या साधूची निष्ठा आहे, विटेवरच्या मालकावर ज्या संताची अतूट श्रद्धा आहे, त्या संतांचं काम जगाचा मालक दास होऊन करतो. भरी येली हुंडी नरसिंह. आपण 1-1 लाख रुपये उचल देऊन सावकार पेरणीतच गडी बसतो का नाही? सावकार आहेत आमच्याकडचे, पेरणीत बसला आणि गडी बसल्यावर एक जण म्हणला आपली उचल, ते म्हणला दुसऱ्याकडे साल धरल्यावर देऊ. काय चलत आहे आपण एवढे रुपये देऊन? धनाजी चाट्याचं शेत वेरलं. शेत वारकरी चाटी होता, कपड्याचा धंदा होता, धनाजी नावाचा चाटी. आपल्या जुनाट आधरीव संतांची चरित्र पाहत जा ना. ग्रंथ विकत घ्यायची गरज नाही. त्या काचावर बोट फिरिलं, मोबाईल येत ना तुम्हाला बेताडासारखे, त्याच्यावर असं बोट फिरिलं की या लोकांचे चरित्र येतात. पण तुम्हाला तुमचे बोट तशा जाग्यावर जाणारच नाहीत ना. विठाला विठाला विठाला. चारीची चारी यात्रेकरू आश्चर्यचकित झाले आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आपण द्वारकेला न जाता याच वारकऱ्याला जर कृष्ण म्हणून दर्शन घेतलं असतं तरी आपल्याला इथंच दर्शन झालं असतं. काय ताकद आहे हो निष्ठावंत वारकऱ्याची, काय हरिदास आहे, काय भजन आहे. याच नरसिंह मेहत्याचं भजन गांधीजी म्हणायचे फार आवडीनं. नरसिंह मेहत्यानं गायलेलं भजन महात्मा गांधी गायचे. गांधीजी फार अधिकारी व्यक्ती होती, धोत्रावरला व्यक्ती.
बऱ्यापैकी लोक धोत्रावरल्याला येडगळ समजिते. मला कंडक्टर तर चिल्लर देत नव्हता धोत्रावर, आणि पॅन्टीवालं पोरग मै पिशवी सांभाळायला होतं की पटकन त्याला चिल्लर द्यायचं. एक कशाला बोलता रे पोर, एक खजिने कशाला बसला रे इतक्या जवळ इचकायला मग तू. हा वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने रे. काय भजन होतं ते. गोड गोड वैष्णव होते ते. काय सांगत होतो. वा, विश्वाचा मालक आपल्याला इथे भेटला असता रे, इथे भेटला असता. काय या साधूत अधिकार आहे, काय वैष्णवाची ताकद आहे महाराज. विश्वाच्या मालकांनी स्वतः त्यांचा चाकर होऊन समोरच्या यात्रेकरूची हुंडी समोरच्या भक्त करता पूर्णत्वाला न्यावी. ही वैष्णवाची ताकद आहे, ही हरिदासाची ताकद आहे. एवढी शक्ती हरिदासाची. मला सांगा, तुमच्या माझ्यासारखा चुकल्यावर काय येते. चुकीचं बॅलन्स दुसऱ्याच्या मोबाईलवर गेलं पुन्हा घेता येतं का. असू द्या केवढा बी, त्यानं लगेच ओढून घेतलं, लगेच ओढ. आहे का तुमच्याकडे एखादी शक्ती ते वापस घ्यायची. अद्याप नाही, अद्याप नाही. पुढच्याची इमानदारी जर बनली तर. महाराज समोरच्यानी नालायकपणा करून समोरच्या व्यक्तीचं नाव सांगावा, पण ती व्यक्ती इतकी तत्वशील होती, देवानं त्यांची चाकरी करून पुढच्या व्यक्तीचं नाव मोठं करावा. ही हरिदासाची ताकद आहे. म्हणून मालक हरिदासाच्या घरी जन्म. हरिदासाची ये घरी. हरिदासाची पावर आहे, हरिदासाची ताकद आहे. त्याच्याकरता मला त्यांच्याकडे जन्म घाला. असा तुमचा सप्ताह आहे. तुमचा म्हणजे आपला एवढा मोठा सप्ताह. असाच एक सप्ताह 50 वर्षापूर्वी झाला. मी तर फार मोठी मोठी सप्ते पाहिली. दुपारी 19 क्विंटलची पोळी होती, 9 क्विंटलची बुंदी होती, 13 क्विंटलचा भात होता. 3 वस्तू सांगितल्या त्यांनी. खूप मोठी सत्य पाहिली. अगे एका ठिकाणी आपण भागवताला गेलोत बापू, 109 क्विंटलची बुंदी होती काल्याला, 109 क्विंटल साखर काल्याला, 109 क्विंटल. परवाच्या दिवशी एक सप्त्याला गेलो, 6.5 कोटीचा मंडप. माझ्या काही सासऱ्या गिसऱ्याचा नव्हता तो. आपण त्या सप्त्यात गेलो, खूप सत्य पाहिले. पण 50 वर्षापूर्वीची परंपरा आहे तुमची. आता तुम्ही मोठं करीत असताल, काळच मोठा आला त्याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यावेळेला परिस्थिती किती बिकट असेल. 67 वर्ष झालेत. 67 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. त्याच्यातली काही माणसं सुद्धा आता नसतील पण कशा प्रयत्नात सुरू केली असेल परंपरा. त्यांना मान्यता द्यायची, त्या लोकांना मान्यता द्यायची, मोठ्यांना. तुम्हाला एक माहिती आहे का, जो माणूस महाराज मोठ्यांना मोठं म्हणतो का, तोच मोठा होत असतो. जरासा अभ्यास करून मोठाल्यांचे ढिंगड्या उडीतो का, त्याला कधी बी बायकोच्या साड्या धुवाची चिळ येते. मोठ्यांचा आदर करायचा, कधी पण आदर करायचा, आदर करायचा. मोठे चांगले असावा, अशा चांगल्यांचा आदर करायचा. मोठे जर भंगिरे असतील तर त्याचा उल्लेख करायचा नाही आणि चेष्टाही करायची नाही. मोठेही त्या लायकीचे असावा ना, तर त्यांचा. आणि अधिकारी असतील तर त्यांचा आदरच करायचा, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मोठा एक सप्ताह. त्या सप्ताहातले कीर्तनकार पायी पायी आले. वाहनं तर नव्हती, पायी आले, पायी आले. पायी आल्याबरोबर गाथ्याचं भजन चालू होतं. लागलीच हातपाय धुतले, पाणी पेलं आणि गाथ्याच्या भजनाला टाळ घेतला आणि कीर्तनकार उभे राहिले. आता एखाद्याला जर चांगलं गाता येत असेल आणि त्याला जर म्हणलं तू सकाळी काकडा कर, तर त्याला लय मोठं गंडल येतं. आणि काकडा तर वारकरी संप्रदायातला हरिपाठ आणि काकडा तर संधी आहे. हरिपाठ आणि काकडा ज्याला मना वाटत नाही ती हरामखोर अवलाद आपल्यात आली असं समजायचं. विठाला विठाला विठाला. कर्मकांडात 24 नावाची संध्या सांगितली. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय नमा, मित विक्रमाय नमा, ही 24 नावाची संध्या. पण वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ आणि काकडा ही संध्या सांगितली. हे ज्याला आवडत नाही का, ते वारकरीच नाही, वारकरीच नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, संतांचा पुरावा आहे. ते स्वतः टाळ घेऊन गाथ्याचं भजन उभ्यानं चालू होतं. भजन आटपलं आणि गाथ्याचं भजन आटपल्याबरोबर पंगत बसली. महाराज पंक्तीलाच जेवायला बसले. जुना काळ तसा होता.
की माणसत्या योगी तीच होती, ती अधिकाराची लोक होती. जेवण आटपल्याच्या नंतर मग आता नंतर थोडा आराम आणि त्याच्यानंतर 5 वाजता हरिपाठ होणार होता. पण हरिपाठाच्या अगोदर आचारी सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीला म्हणला, आता उद्या साबुदाणा भिजवायचा का जिलेबीला मैदा लावायचा. तर त्या सप्ताह कमिटीतल्या यजमान हरिदासाची घरी, उदाहरण क्रमांक 2 सांगतो तुकोबाराय का म्हणतात मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. किती नरशिम आहे, त्याचा अधिकार मोठा होता. मला सांगा, चुकीचं काम झाल्यावर मंत्र्याचं तरी असं काम होईल का? हजारो एकर जमिनीवाल्याचं तरी असं काम होईल का? ते नरशिम आहे त्यांचं झालंय. कारण हे वारकरी होते, हे साधक आहेत, हे विटेवरच्या मालकाचे उपासक आहेत. एवढी यांची पावर आहे म्हणून त्यांच्याकडे जन्म. ऐका पुन्हा एक पुरावा. त्या सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीने आचार्याला विचारलं, अरे तू माळकरी आचार्य आहेस, तुला कळत नाही का उद्या जर एकादशी असेल तर तू साबुदाणा भिजव, किंवा बगर असेल, काय वरई म्हणायची त्या भागात, बगरीला वरई म्हणतात त्या भागात, त्या वरईचा भात वगैरे काय करायचं असेल तुला कर. आणि जर दशमी असेल तर मग जिलेबीला मैदा लाव, जिलेबीसाठी मैदा लाव. ते म्हणे अडचण एक आली हो, 2 पंचांगानं, एका पंचांगानं उद्याची एकादश सांगितली, एका पंचांगानं परवाची सांगितली, आपल्याला कोणती धरायची. ते म्हणले आजच्या कीर्तन करायला विचारू. तर आजच्या कीर्तन करायला विचारलं, त्यांनी सांगितलं मागच्या 8 दिवसापासून माझा पण संभ्रम आहे, एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा, मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण एकादशी सांगणारी व्यक्ती पंढरपुरात आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. त्या व्यक्तीचं नाव होतं चातुर्माशी महाराज. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, तुम्ही चातुर्माशी महाराजांकडे जा. आणि मग चातुर्माशी महाराजांच्या आश्रमावर सप्ताह कमिटीतले 4-5 माणसं गेले. हरिदासाच्या घरी जन्म का मागतात तुकोबाराय? अशी काय हरिदासाकडे, कशा करता जन्म मागतात? किती पावर आहे त्यांची, किती अफाट शक्ती हरिदासाची, पहा पुढे. आणि पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर मठात आले तर तिथला त्यांचा सेवक होता, मठ झाडणारा, महाराजाची सेवा करणारा, झाडझूड करणारा एक व्यक्ती होता. त्याला विचारलं, का रे महाराज कुठे आहेत? ते म्हणे गेल्या 4 दिवसापासून महाराज आश्रम सोडून गेलेले आहेत, कीर्तनाच्या निमित्तानं, फोनची वगैरे काही सुविधा नव्हती, कधी येणार आहेत? आपली काय हिंमत आहे एवढ्या मोठ्या महात्म्याला विचारायची? म्हणून महाराजांनी काही येता दिवस सांगून गेले नाही, ते निघून गेलेले आहेत, आता येतील एका दिवशी, तुमचं काय काम आहे? काही नाही म्हणे, एकादशी पंचांगात 2 आल्या, आता उद्याची धरावी की परवा. मग काय नाही म्हणले, तुमचं एवढंच काम असेल ना तर मग कुत्र्याला विचारा. चातुर्माशी महाराजांचं कुत्र होतं, त्याला विचारा, ते तिथं बांधलेले. तर ते सप्ताह कमिटीतले म्हणले, याच्या गोळ्या संपल्यात कडे, याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. ते चेहरे असे वसकटल्यावर त्याच्या लक्षात आलं. ते म्हणे, बाबा मी गरीब माणूस आहे, तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला अशा परिस्थितीमध्ये तशा सस्ताईला 5-50 लाखाचा सप्ताह, 15-20 हजार दिवसात लोक जेवायचे आणि रोज मिष्टान्न. काय काय वैभव असेल ते, महान आहेर थाट वैभव. बाबा सांगायचे भजनेला अंगठ्या होत्या तिथे, हो भजनेला अंगठ्या होत्या. भजने तसेच असते ना, तंबाखू खात नसते, बिड्या वडीत नसते, असे भजने बी असते ना, ते आहे का नाही, त्याला भजने म्हणत असते. हो, आमच्या 3 लोकांना तंबाखू खाऊनी, पक्वाद्यान खाऊनी, कीर्तनकारानं खाऊनी आणि संप्रदायातल्या भजन्यान खाऊनी, तर त्याला भजने म्हणत असते ना. अहो तंबाखू वाड्यावर काय पाप लागते सांगता? तंबाखू वडोनी काढीला जो दूर, तंबाखू वडोनी काढीला जो दूर, त्याचा पुढे तापा भवनादी, त्याचा पुढे तापा भवनादी. सगळं विश्व बुडून टाकत, त्याचा परिवार बुडून जातो त्याच्यामध्ये. हे तर वाक्य काही कोणाचं गिरगावकराचं नाही, कोणा एका जहागीरदाराचं नाही, हे मालकाचं वाक्य. मला आज चालताना काही त्रास होत नाही, कालच्या अपघातापासून उभं राहिल्या उजवा पाय हलतो म्हणून बसावं लागतंय. सकाळी सकाळी स्नान आटपलं, वारीला लागलोत आणि रूपाचा अभंग चालू होता वारीत. रूपाचा अभंग झाल्याबरोबर लगेच दुसऱ्याला म्हणलं, हा तुम्ही म्हणा.
तर त्याला म्हणता येईन गेला आणि त्यानं आधी तंबाखू थुकली. नेमकाच मी घोळा असा वरी खोसलेला होता आणि नवच धोतर घातलेलं. मी काऊन जुनं घालीन, अडचणच नाही कशाची. तर धोतराच्या घोळात थुकला तेव्हा. तर जेसीबीनं खड्डा चंद्रभागेत करून ह्या भजन्याला दाबलं चंद्रभागेत, तरी या हरामखोराला मोक्ष भेटणार नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात जर तंबाखू खाऊन बाजूच्या घोळात थुकत असेल आणि त्याला तुम्ही पाकिट देत असताल तर पाकिट तर देणाऱ्याला पण कोण्या नरकात टाकाव हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला मोठा शब्द आता वक्ते बाबा सांगायचे. मोठ्या माणसांचं वाक्य सांगितलं पाहिजे. साक्षी अधिकारी माणसाची सांगा, गाफील माणसाची साक्ष नाही द्यायची. मग त्यानं सांगितलं मी गरीब माणूस आहे, पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला असं घाणेरडं कसं बोलल. ते म्हणे काय बोलता तुम्ही, कुत्र्याला एकादशी कशी सांगता येईल. आमचे मालक म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे आलात ते चातुर्मासी महाराज, ते सांगतील त्या दिवशी एकादशी धरताना. हो, मग आमचे गुरुवर्य आमचे मालक पंचांग बघून एकादश धरीत नाहीत, कॅलेंडर बघून एकादश धरीत नाहीत. आमच्या मालकाचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी ते एकादशी धरते. हे सप्ता करणार जरा असे वळवळीला आलते. ते म्हणले बाप रे, आगाऊच ऐकलं. मग ठीक आहे म्हणले, आता उद्या दशमी काय एकादशी काहीच नाही म्हणले. आता तुम्ही संध्याकाळी आलात ना, तुमच्यातला एक जण इथं थांबा. आता कुत्र बांधलेलं आहे, ह्या कुत्र्याला 3 वाजता तुम्ही भाकरी चपाती काय ठेवायचं तर ठेवा. ते जर एकादशी असली तर त्याला वास पण घेत नाही. आणि दशमी असेल तर मालक आंघोळ करून येऊस तर ते खाऊन टाकीत होतं. कुत्रे त्याला काय काळ वेळ रात्र काय नसते कुत्र्याला. यांनी कुत्र्याच्या पुढं चपात्या टाकल्या, तूप लावून टाकल्या. काय आता सांगायला काय, आपल्या घरचं जाते. तर कुत्र्यानं इकून चपाती टेकल्याबरोबर कुत्रं फिरलं तिकून तोंड केलं. यायनं पुन्हा ते टोपलं उचलं तिकून कुत्र्यानं पुन्हा असं फिरिलं. 2-4 बऱ्या केल्यावर कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे मी कुत्रा असून एकादशीच्या दिवशी खात नाही आणि तुम्ही माणसं असून मला काऊन बेजार करायले, असं कुत्र म्हणत होतं. असं कुत्र म्हणत होतं, तुम्ही माणसं असून मला कस काय बेजार करायले. मग यांनी खीर ठेव, त्याच्यात शेवाया टाक, तांदूळ टाक, काही टाक, काहीच नाही. दृष्टांत संपला. पंचांगकर्त्याचा वाद चातुर्मासी महाराजांच्या कुत्र्याने मिटवावा. चातुर्मासी महाराजांनी पाळलेलं कुत्र जर महाराज इतका अधिकारी असेल तर याच्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज वारकरी किती अधिकारी असतील. पुढचा थोडासा सिद्धांत ऐका. एके दिवशी चातुर्मासी महाराज रात्री 1-1:30 वाजता शिष्याला आवाज देतात, पण आवाज थकलेला होता, खोल आवाज गेला. झोपलेल्या शिष्याला आवाज येत नव्हता आणि पाणी मागितलं. 1-2 वेळेस पाणी मागितलं पण पाणी काही भेटत नव्हतं. तो शिष्याला आवाजच जात नव्हता. ब्राह्मी मुहूर्त सुरू होऊन 3 मिनिटं झालते. ब्राह्मी मुहूर्त सुरू होऊन 3 मिनिटं झालते. त्याच दिवशी मंदिरातल्या पुजाऱ्यानं 10 मिनिटं मंदिर उघडायला उशीर केलता. त्याच दिवशी 10 मिनिटं मंदिरातल्या पुजाऱ्यानं मंदिर उघडायला उशीर केला आणि चातुर्मासी महाराजाला ब्राह्मी मुहूर्त सुरू झाल्याच्या नंतर प्राण सोडायचा होता आणि पाणी मागत होते. मंदिर बंद आहे. मला वाटतं विटेवरच्या मालकानीच पुजाऱ्याला झोप लावली असेल. विटेवरचे मालक विटेवरून खाली उतरले आणि संध्याकाळी शेजारती झाल्यावर देवाच्या अंगावर हार नसते. समोर एक फुलपात्र असतं, तांब्या असतो, त्या तांब्यावर फुलपात्र असतंय पाण्यानं भरलेला आणि त्या फुलपात्रात 4-5 मंजुळा ठेवलेल्या असतात शेजारती झाल्याच्या नंतर. तर ते तांब्यावरचं फुलपात्र खाली ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि मंजुळा गायब आहेत. पुजाऱ्यानं किलूप उघडलं, पाहिलं तर पाण्यावरचं तांब्यातलं ते फुलपात्र खाली ठेवलंय, अडकलेले आहेत. याच्याहून सिद्ध झालं शिष्याला जरी आवाज नाही गेला तर विटेवरच्या मालकाने शेवटी ब्राह्मी मुहूर्तावर चातुर्मासी महाराजाला पाणी पाजले. काय पावर असेल या लोकांची, काय अधिकार असेल. महाराज यांच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र पंचांगकर्त्याचा वाद मिटित आहे. या वारकऱ्यांच्या या हरिदासाच्या घरचं कुत्र जर इतका अधिकारी असेल तर हे किती अधिकारी असतात. म्हणून मालक मला हरिदासाच्याच घरी जन्म पाहिजे. काही नाही, आज एखादं सुटली पाहुण्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा होता. तुझ्या मेहुणीला अक्कल नव्हती का तुला साबुदाणा करून द्यायला, का तिला पॅरेलिस झालता. मेहुणीच्या पोरीच्या साखरपुडा आणि त्या दिवशी एकादश माणसाची सुटावा. याच्यापेक्षा चातुर्मासी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल. अख्ख्या सप्ताहाती एकादश मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवा. आणि ते परिभारे दयाचे
काही नाही आज